जे राखीव 2-2 खेळाडू ते कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बघा वारंवार या सूचना आम्हाला करण्याची गरज नाहीये, वेळ वाया जातोय. चला चेतन ठाकूर आणि एका बाजूने नरेश कडू. चला तुमचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, आम्हाला चेक करायचं आहे त्यांना तुम्ही संधी दिली की नाहीये. पहिल्या लढतीमध्ये जे बसलेले होते त्यांना तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायचं आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 तुम्हाला बसवायचे आहेत. तो मागच्या सामन्यामध्ये खेळलाय का? खरं तर गोंधळ निर्माण झालाय. चेतनच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळाला. सिंगल रन त्या ठिकाणी आली. 2 वर्षानंतर त्याने पहिला सामना जिंकला मागचा. खरं तर त्याने सांगितलं वनवास 2 वर्षाचा होता त्यांचा, तो संपला आणि त्याने पहिला सामना जिंकला आणि त्या सामन्यामध्ये त्याने अर्धशतकीय खेळी साकारली आणि टीममध्ये खरं तर इन्फॉर्म खेळाडू कमी आहेत त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावरती आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज त्या ठिकाणी आहेत तर मैदानाच्या आतमध्ये महेश ठाकूर, चेतन ठाकूर आणि महेश ठाकूर हे 2 खेळाडू तिथे आपण पाहता क्रीडांगणाच्या आतमध्ये. हे दोन्ही खेळाडू इथे मिस टायमिंग फटका आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडायचा विकेट कीपरला, झेल बाद आणि इथे मात्र सेलिब्रेशन. खेळाडू बाद पहिला धक्का बसेल महेश ठाकूरच्या स्वरूपात टीम माऊली 11 संघाला. सहा धावा आल्या आल्या मात्र आपण पाहिला आक्रमक झाला राहुल कडू. हा खेळाडू काउंटर अटॅक ज्याला म्हणतात. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघासाठी अनुकूल अशी खेळी कसा करणं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला दी वॉल राहुल द्रविड जोडीदार खेळाडू. खरं तर आपण पाहिलं भारतीय संघाचे आणि त्यानंतर मात्र सध्याच्या घडीचा महान खेळाडू चेस मास्टर विराट कोहली, त्याचा नंबर 3ऱ्या क्रमांकावर राहिला. इथे ऑन साईडला ऑन ड्राईव्ह प्रॉपर टायमिंग, आणखीन एक प्रहार राहुल कडूच्या बॅटमधून मात्र दुसरा मोठा फटका इथे चौकार मिळतोय बॅटिंग करताना माऊली 11 टीमला. धन्यवाद. चला दिशांत थोडा ब्रेक घ्या.
आणि चौकार मात्र आला आणि 11 धावा 111 हा फिगर तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने बॉल आला, त्यानंतर आपण पहिला शरीरावरती लागला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बघा जास्त एकत्र यायचा नाहीये. पंचांना विनंती, त्यांना अलर्ट करा, फिल्डिंग लगेच लावा. आता वेळ कमी आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या आपण धावफलकामध्ये लागताना पाहत आहे. या स्पर्धेमध्ये पहिले 3 सामने खरंतर धावा वाचवण्यामध्ये यशस्वी राहिले. पहिले संघ ज्यांनी प्रथम बॅटिंग केली ते जिंकले, परंतु चौथ्या सामन्यामध्ये माऊली संघाने एक मोठा उलटफेर केला. तब्बल 85 धावांचा यशस्वी पाठलाग त्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये केला होता आणि तोच माऊली संघ मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करतो आणि त्यांच्या समोर तुम्हाला 5 षटकामध्ये किमान 70% टार्गेट उभं करावं लागेल, कारण त्या संघाकडे असणारी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये. त्यामुळे या संघासमोर तुम्हाला किमान 70+ टार्गेट त्या ठिकाणी सेट करावं लागेल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 11 आल्या धावफलकावरती. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येतोय, माऊली 11 संघाचा गोलंदाज ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे गोट्या, धीरज आहेत त्या ठिकाणी. चला 12वे प्लेयर त्यांना माहिती नाही, आम्हाला काय समजणार. धीरज मोकल उर्फ गोट्या. धीरज आला त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक मध्ये. समोर चेतन ठाकूर मिस्टर बुम बुम, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. पहिला बॉल स्विच इट करायचा आहे. हा फटका खेळायची गरज होती का, हा प्रश्न विचारला जाईल आता. माऊली 11 टीमच्या खेम्यामधून खेळाडू बाद झाला, सॉफ्ट डिसमिसल, झेल बाद. मोठा धक्का बसतोय माऊली 11 टीमला. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. सक्षम ठाकूर अपकमिंग यंगस्टार, तोही अग्रेसिव्ह आहे. त्याने बघितलं सेलिब्रेशन कसं केलं, बॉल आपटला अगदी खाली झेल पकडल्यानंतर. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला फार काळ टिकायचं असेल तर तुम्हाला परफॉर्मन्स आणि त्याचबरोबरने तुमचा स्वभावातला नम्रपणा, नेचर फार महत्त्वाचा आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचे गॉड बनले. त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा नेचर, या दोन्ही गोष्टी त्यासाठी पात्र राहिल्या. त्याने दिलेलं योगदान भारतीय संघासाठी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी प्रचंड मोठं होतं. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलं होतं. शांत जेवढे राहाल तेवढा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा खरंतर फायदा होईल. बघा पुढचा सामना जेव्हा टॉस केला जाईल कोणत्याही संघाचा असेल तर त्याने येताना आपले 2 कोणते खेळाडू बसतील बाहेर त्यांची नावं आयोजकांना सांगायचे. टॉसच्या अगोदर जे खेळाडू तुम्ही बसवणार आहात पुढच्या मॅचमध्ये तुम्ही येताना ते खरं तर फायनल करून या. हे 2 खेळाडू मग या सामन्यामध्ये नसतील आणि त्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा, तेव्हा टॉस केला जाईल. आणि शेवटची वॉर्निंग प्रत्येक टीमला राहील. नेत्रदीपक असं आयोजन, अनुशासन, शिस्तबद्ध असं आयोजन तुम्ही नावे खाडी प्रीमियर लीगमध्ये पाहता. एक काळ होता खरं तर गाडी म्हटलं की प्रत्येक संघांना दहशत होती, मग आज ही थोडीशी दहशत कमी झाली आहे. त्याचं कारण आहे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सराव जास्त करावा लागेल, जास्तीत जास्त स्पर्धा तुम्हाला खेळाव्या लागतील. तुम्ही जेवढे जास्त खेळा, प्रॅक्टिस जेवढी चांगली कराल तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल. आणि आगामी काळामध्ये नावाखाडी हा संघ तुम्हाला खरं ग्रामीण क्रिकेटमध्ये एका मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये पाहायला मिळेल. इथे बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी बॉल मागे चाललाय. शॉर्ट पॉईंट लेगला फिल्डिंग चांगली झाली. खेळाडू आहेत त्या ठिकाणी स्वराज ठाकूर. 11वरती खरं खेळ थांबलाय. या षटकामध्ये धीरज मोकल उर्फ गोट्या त्याने केलं कमबॅक. 4 सलग डॉट टाकले, 1 विकेट त्याने मिळवून दिला आपल्या टीमला. 5वा बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन, फ्लाईट दिली बॉलला. बघा गती जास्त नाहीये सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये. ज्यांच्याकडे गती आहे तेही खेळाडू मार खातात, परंतु ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे ते मात्र नेहमी प्रभावी ठरले. कारण कटर बॉल, स्विंग बॉल, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे ते गोलंदाज प्रभावित राहिले. आणि इथे मात्र हे व्हेरिएशन पाहायला मिळालं वारंवार अक्रॉस द लाईन, परंतु इथे शेवटला त्याला यश मिळालं. आणि हा फटका आला स्वराजच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. पॅरल फ्लायटी अँड मायटी षटकार.
चला, नो टीम मीटिंग, टाइम इज मनी असं म्हणतात. संपत्ती जरी तुमच्याकडून संपली तर तुम्ही कमवू शकताय, पण तो आयुष्यामध्ये निघून गेली वेळ कधी परत येत नाही. आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाला. त्यामुळे आता वेळेला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. आणि इथून मात्र आयोजकांकडून सक्त वॉर्निंग आली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संपन्न करायचं आहे. आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला आहे जयेंद्र, एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा, राईट मोर द विकेट. इथेही ऑन साईडमध्ये हा फटका उंच चाललाय, झेलकारी क्षेत्ररक्षक आलेत, टिपलाय झेल, संपलाय मैदानाच्या आतमध्ये. राहुल कडू या खेळाडूचा खेळ, आणखीन सेलिब्रेशन. नरेश कडू काल रात्रभर विकेटवरती होते. त्यांनी विकेट पाहिली, अभ्यास केला. त्यांनी सांगितलं, मगाशी स्टेटमेंट दिली आम्हाला, आम्ही काल दिवसभर रात्रभर विकेटचा अभ्यास केला. सकाळी आम्ही लवकर आलो, त्या ठिकाणी विकेट पाहिली. त्यांना वाटलं ही पाटा विकेट आहे, फलंदाजांना साथ देईल आणि त्यांनी चांगली फलंदाजी केली. हा अभ्यास देखील असणं गरजेचं आहे, कारण संध्याकाळ झाली आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं, संध्याकाळ जशी होते तशी मात्र वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. आणि जेव्हा तुम्ही दोन्ही एंडला खेळता तेव्हा कोणत्या एंडला तुम्हाला आक्रमण करायचं तुम्हाला डिसाईड करायचं असतं. कारण प्रवाहाच्या विरुद्ध तुम्ही जर मोठे फटक खेळण्याचा प्रयत्न कराल तर झेल बाद व्हाल, आणि प्रवाहाच्या दिशेने जाल तर तुम्हाला धावा येताना पाहायला मिळतील. जयेंद्रच्या षटकामध्ये पहिला गडी बाजारा नवीन फलंदाज मयूर ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. स्वराज आणि मयूर आता खरं तर थोडेसे बॅकफुटला चाललेत. मावरी 11 टीमचे खेळाडू. वाईट बॉल कॉल, पंचांचा इशारा आपण पाहता शाहरुख खान स्टाईलने. शाहरुख खानची स्टेटमार्क खरं तर स्टाईल राहिली. खरं तर आपण पाहिलं फ्लाइंग विंग्स त्याने दाखवले, आणि तिथे मात्र वाईटचा इशारा. 18 वरती पोहोचला मैदानामध्ये माऊली 11 संघ. साहिल 11 संघ खरं तर आपल्या 13व्या खेळाडूचं नाव अजून आलेलं नाहीये, त्यामुळे कॅप्टनला विनंती राहिली, हे षटक समाप्त होण्या अगोदर 13वा खेळाडू कोण आहे त्याचं नाव आम्हाला स्पष्ट करा, नाहीतर 2 रनची पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल. चला कॅप्टन लक्ष द्या, 12वा 13वा कोण आहे? 12वा बसलाय, पण तो 13वा अजून कोण बसलाय त्याचं नाव आम्हाला सांगा. निखिल आहे का? निखिल, निखिल समोर या आपण मंचका समोर. चला निखिल, चला निखिल मंचका समोर या. नियम सर्वांना सारखे आहेत नरेश दादा, त्यामुळे नियमांचं पालन हे प्रत्येकाला करावं लागेल. लक्ष असू द्या. 18 धावा आणि तिसरं षटक मार्ग असताय. लेट कट करायचा आहे. बॉल धीम्या गतीने टाकलाय उजव्याच्या बाहेर, त्या ठिकाणी अगदी वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला बॉल. प्रवास चांगला होता चेंडूचा, तिथे मात्र निर्धाव चेंडू, चेंडूने बॅटचा संपर्क नाही, कट करायचा होता. इथेही चांगलं षटक मार्गस्थ झालंय, सुरू झालंय. जयेंद्रचा शफल पायामध्ये टाकलाय, ब्लॉक हॉलमध्ये फॉलो थ्रूमध्ये चेंडूला पकडला. गुड फिल्डिंग, चांगला एफर्ट, प्रयत्न त्या ठिकाणी जयेंद्रचा पाहायला मिळाला. 1 धाव आली. एका रनने मात्र संघ हळूहळू पुढे चालला. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ 3 बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस्थ असताना साईल 11 संघाचं पारडं थोडंसं जड आहे, कारण झटपट खेळाडू बाजारात चेतन रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र झेलबाद झाला. परंतु या षटकामध्ये आपण पाहता जयेंद्रचं हे षटक, आतापर्यंत त्याने 4 बॉल टाकले, धावा खर्च केल्या 2, गडी बाद केला 1. अजूनही आपण पाहता 2.2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, आव देखा ना ताव, बल्ला घुमाने की कोशिश असं म्हणतात. हँड अँड आय कॉर्डिनेशन नव्हतं, तुम्हाला नो लुक शॉट खेळायचा आहे, पण तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागेल. डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने, क्या बात आहे. आपण पहिला पंचांचा इशारा वाईड, इथे थोडासा बाहेर चाललाय बघा. खरं जीवन गावण सर त्या ठिकाणी आहेत मैदानामध्ये. केडीएस स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाचे लिजन क्रिकेटर. एका बाजूने आपण पाहत आहे त्या ठिकाणी मुंबईच्या क्रिकेटला देखील त्याने टक्कर दिली असे शैलेश चव्हाण सर करंजा, त्यांना आपण पाहत आहे स्क्वेअर लेग पंचा भूमिकेमध्ये. आणि कळवे म्हटलं की क्रिकेटचं माहेरघर आहे पेणमधलं. नंदू दादा पाटील यांना आपण पाहत आहे. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या धावफलकावरती. चला स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या, पण एकत्र येऊ नका. 4थ्या षटकाची जबाबदारी आपल्या गोलंदाजावरती द्या, कारण आणखीन एक सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला संपन्न करायचा आहे. आणि खरं तर आयोजक त्यासाठी अगदी रेडी पोझिशनमध्ये आहेत. पुढचा सामना व्हायला हवा, कारण उद्याचा लोड कमी होईल तुमचा.
जरा एक सामना आजचा पुढे राहिला पेंडिंग तर उद्या लोड वाढेल, कारण उद्या आहे शेवटचा दिवस आणि ज्यामध्ये बक्षीस वितरण सोहळा देखील असेल अंतिम क्षणाला. त्यामुळे अगदी सूर्यास्त होण्या अगोदर ही स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायची संपन्न करायची आहे. त्यामुळे एक सामना आणखी होणं गरजेचं आहे. सक्षम ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट समोर फलंदाज सज्ज. पुन्हा एकदा शफल क्रॉस, वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टप्प्याची तो वाट बघतोय, पण तो इथे बाउन्सरचा योग्य वापर केला आणि त्या ठिकाणी बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. रन मात्र नाहीये. टोटल धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. त्या ठिकाणी 3 गडी बाद, 21. हाफ ट्रॅकर बॉल, स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय डोक्यावरून. खेळाडू बनले प्रेक्षक आणि बॉल मात्र चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. एकोणीस फेब्रुवारी जगात भारी. खरं छत्रपती शिवरायांची जयंती लवकरच येते आणि प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी होईल. खरं तर हे स्फूर्ती गीत आहे. तुम्हाला हे गीत ऐकल्यानंतर तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते. पुन्हा एकदा शफल क्रॉस, फाईन लेगला हा फटका आलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वराजचा राहिला. थोडं टेन्शन आहे. मग हा खरं तर माऊली 11 खेमा थोडा खडबडून जागा झालाय, कारण आता टेन्शन त्यांचं वाढलंय. धावा कमी आहेत आणि मैदानामध्ये स्वराज त्या ठिकाणी संघर्ष करतोय. 10 मध्ये त्याने आतापर्यंत 11 धावांचं योगदान दिलं आणि पुन्हा एकदा हा फटका फसलाय. चला, खेळाडू बाद, स्वतःहून मैदान सोडलंय स्वराजने. थोडं दबाव त्याच्यावरती वाढलं. विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला. पंचवीस धावा, 4 गडी बाद, 25 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे आणि अजून 8 बॉलचा खेळ बाकी आहे. सक्षम ठाकूरचं हे षटक. नवीन फलंदाज झालाय सूरज ठाकूर. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6, 6व्या क्रमांकावरती सूरज आलाय. पुन्हा एकदा आपण पहिला पार्टनरशिपचा प्रयत्न आणि इथे मात्र खेळाडू बाद, झेल बाद झालाय. झाडू शॉट त्याला मारायचा होता आणि तिथे मात्र आपण पहिला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आल्या पाहुली माघारी परतावं लागेल सूरज ठाकूर या फलंदाजाला. माऊली 11 संघाची परिस्थिती आपण जर पाहिली तर तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झाली आणि खरं तर आपण पाहता या ठिकाणी आणखीन एक खेळाडू मैदानामध्ये चाललाय. प्रवीण कडू. खरं तर प्रवीण कडू यांना खरं तर फ्रेंड्स ग्रुप कडून पारितोषिक आलं होतं. अर्धशतकासाठी 10,000 आणि सलग 6 षटकारासाठी 5,000. ओवळ्याचे संपूर्ण त्याचे मित्रपरिवार आणि चॅलेंजिंग पारितोषिक त्याच्याकडे. प्रवीण कडू त्यांना आपण पाहता मिडल ऑर्डरला आलेत आणि इथे मात्र सक्षम चांगल्या पद्धतीने षटक हाताळतोय. इथे आल्या प्रहार. खरं तर धमक आहे या खेळाडूकडे. खेचून मारला आणि चांगली फिल्डिंग. क्या बात आहे, गुड फिल्डिंग. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय मैदानामध्ये सक्षम ठाकूर. एकदा जोरदार डाव द्या सक्षमसाठी. कमालीचं कमबॅक. 4 ओव्हर आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि धावा आल्या धाव फलकावरती त्या ठिकाणी 25. एखादा लढा हाती घेतला की तो अर्ध्यावर न सोडता शेवटपर्यंत कसा लढायचा, रक्तरंजित क्रांती कशी घडवायची असा लढवय्यापणा ज्याने संपूर्ण आपल्या भूमिपुत्रांना समाजाला दिला असे दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीचं आपण इथे अभिवादन करूया.
कदर एक फार मोठं व्यक्तिमत्व आणि मैदानामध्ये आपण पाहता बदल होतोय. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय. त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलेत माऊली 11 संघाचे नित्यानंद कडू 40+. चला नित्यानंद कडू नावे काढी 40+ क्रिकेट फॉर्ममध्ये आहे. आणि इथे आपण पहिला नित्यानंदजी कडू 40+ क्रिकेटर बॉलिंग ट्रॅकमध्ये आले. पहिला बॉल यॉर्कर, क्या बात आहे. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी, अगदी सटीक यॉर्करचा वापर त्याने केला. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला आज कदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने फायबर पूर्ण केला. इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट कमबॅक केलं. भारतीय संघाने खेळाडू बाद केलं झटपट. 6 गडी बाद 25 अशी दयनीय अवस्था. आणि इथे मात्र व्हाईट बॉल कॉल, डाव्याच्या बाहेर चालला, पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 27 धावा स्कोर कार्डमध्ये तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. 6 गडी बाद 27. सुरुवातीच्या षटकापासून डॉमिनेट केलं माऊली 11 टीमला. साहिल 11 टीमने. चला इथे थ्रो झालाय. विकेटचा प्रयत्न होता परंतु बॅट ग्राउंडिंग ऑलरेडी होती त्यामुळे एक रिस्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता मयूर ठाकूर मैदानामध्ये आहेत. स्टॅकिंग एंडवरती प्रशांत आहे. तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा हा बॉल ऑन साईडला खेळून काढला. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का, कॉलिंग केलंय आणि दुसऱ्या रनसाठी निघालेत प्रचंड वेगाने. रन कंप्लीट आणि त्या ठिकाणी होताना पाहत आहे. 28 वरती पोहोचलाय माऊली 11 संघ. मयूर ठाकूर हा खेळाडू स्टॅकिंग एंडला लक्ष असू द्या. आणि 28 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड होते पण येताना पाहत आहे. इथे वारंवार आपण पहिला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॅटचा स्विंग कमी पडला. वेगवान तुम्हाला बॅटचा स्विंग करावा लागेल. आणि 28 वरती मात्र आणखीन एक डॉट बॉल आलाय. फक्त आणि फक्त या पहिल्या इनिंगमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके आले तर जवळजवळ 40च्या आसपास पोहोचेल, पण तो प्रयत्न करावे लागतील. त्या ठिकाणी मयूरला 28 रन 28 लॉस ऑफ 6 विकेट. पुढचा बॉल नित्यानंद कडू परफेक्ट यॉर्कर. ब्लॉकरमध्ये बॉल टाकलाय. फॉलोथ्रूमध्ये चेंडू उचललाय. रनआउटची संधी. आणखीन एक विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला. चला शेवटचा बॉल आहे. समोर प्रशांत झटपट माऊली 11 एकच बॉल धावायला खेळाडू पाठवतात त्यामुळे विचार करू नका, कोणाला तरी पाठवा लवकर. लास्ट बॉल आहे. नॉन स्टॉकिंग एंडला तुमच्या संघामधला खरं तर जलद धावणारा खेळाडू पाठवा म्हणजे एक धावा वाढतील. कारण बॉल फेस करायचं मैदानामध्ये त्या ठिकाणी. अठ्ठावीस 7 गडी बाद 28. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. संजय दादा ठाकूर आपण या प्लीज. पुढचा सामना कसा असेल. पुढची मॅच आपण इथे अनाऊन्स करणार आहोत. संजय दादा ठाकूर आपण या प्लीज. चला लवकर घाई करा प्लीज, वेळ वाचवा. लास्ट बॉल फेस करेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता मयूर. नवीन फलंदाज झाला कुणाल. आणि 28 वरती आतापर्यंत गाडी थांबली आहे माऊली 11 संघाची. पुढचा बॉल लॉफ केलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफमध्ये झेल सुटलाय आणि इथे मात्र रनआउटची संधी आली आणि खेळाडू बाद. एक पण रन नाहीये. 8 गडी बाद 28. आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 29. चला पुढचा सामना रिहानी एंटरप्राइजेस आणि गावधनी. चला दोन्ही कॅप्टन. दुसरा आणि चौथा ए मधला का बी मधला. ए मधला दुसरा आणि चौथा. बी मधला दुसरा चौथा उद्या होईल कदाचित. परंतु आता रिहानी एंटरप्राइजेस आणि गावधनी क्रिकेट संघाचे कॅप्टन येताना कोणत्या खेळाडू तुम्ही रेस द्याल ते मात्र त्यांची नावं आम्हाला सांगा. 12वा 13वा खेळाडू कोण असेल. चला आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून या. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. दरम्यान आम्ही कदर टॉस घेत आहोत. आदरणीय हरेश्वरजी कडू साहेब यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते रिहानी आणि गावधनी. चला दोघांमध्ये टॉस करूया. डू ऑर डाय, करो या मरो. कदा दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. आय थिंक 1-1 सामना. त्यामुळे ही मॅच आपण जर पाहिली तर डू ऑर डाय. चला लगेच बॉल पुरवा मैदानामध्ये. खेळाडूंना बॉल द्या प्लीज. चेंडू द्या त्यांना. चला पंचांकडे
कोणी टॉस जिंकलाय? गावधनी. चला, निर्णय आपला काय असेल गावधनी? निर्णय निर्णय पेंडिंग आहे. विचार करतील, खेळाडूची चर्चा करतील, त्यानंतर निर्णय घेतील. हो, तो निर्णय लवकर घ्या. शेवटचा सामना असेल कदाचित आजच्या दिवसातला. चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच. माऊली 11 टीम चेतन ठाकूर. वेळ कमी आपल्याकडे, फिल्डिंग सेटअप लावून घ्या. टार्गेट फक्त 29 चेंडूमध्ये रन बॉल. आणि नरेश कडूने जर का सुरुवातीला ब्लास्ट केलं तर सामना लवकर फिनिश होईल. क्षमता आहे या खेळाडूकडे. 30 चेंडूमध्ये 29. नावे काढे प्रीमियर लीग. खरं तर 4 दिवसीय स्पर्धा होती. 2 दिवस ग्रामीण क्रिकेट आणि 2 दिवस प्रीमियर लीग. खरं तर या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली, समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी संपूर्ण नावेखाडी ग्रामस्थांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. आणि खरं तर रिहानी 11 नावेखाडी संघाचा आभार व्यक्त करेल. आमचे समालोचक मित्र दीपक पाटील, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. संपूर्ण खरं तर टीम, चेतन ठाकूर, संजयदादा ठाकूर, खरं तर आमचे सर्व आयोजक आहेत, त्यांचे सहकारी आहेत, निशांत, खरं तर सर्वांचा आभार मी व्यक्त करेन. कारण आज माझा शेवटचा दिवस आहे आणि उद्या तुम्हाला नवीन समालोचक ऐकायला मिळतील. आणि PTCच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट बघा. ड्रोनचा व्ह्यू फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतंय. बघा, ही वृक्ष तुम्ही पाहिलं की तुम्हाला फील होईल. खरं तर त्या ठिकाणी न्यूझीलंडला आपण आलो आहे, असा हा खरं तर व्ह्यू आहे. खूप चांगला असा व्ह्यू तुम्हाला मैदानाचा पाहायला मिळतोय. आउटफील्ड चांगली आहे. मैदानाच्या अगदी बाजूला जलाशय आणि समोर मंदिराचा परिसर आणि बरोबर अंड्याच्या आकाराचा सर्कल आहे, चांगला सर्कल आहे. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये माऊली 11 संघाचा गोलंदाज झाला आहे पहिल्या ओव्हरमध्ये. चला, बॉलरचं नाव सांगा प्लीज. मयूर ठाकूर इथे आलेत पहिल्या षटकासाठी. 1 रन आली. इनर एज लागली, आतली कडा घेऊन बॉल मागे गेला. त्या ठिकाणी नरेश कडू यांच्या माध्यमातून सिंगल आली. बॅटिंग करणाऱ्या साहिल 11 टीमला ज्या संघाने 85 धावांचा पाठलाग केलाय तो संघ आता 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. त्यामुळे त्यांच्यासमोर हे आव्हान फार छोटं आहे असं म्हणावं लागेल. ऋषिकेश ठाकूर आणि नरेश कडू हे 2 खेळाडू. नेक्स्ट बॉल. मयूर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला. पॉइंट रिझन मध्ये फटका आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. हा व्ह्यू आहे खाडीचा आणि भरपूर चांगला विहंगम दृश्य आणि अटल सेतूच्या अगदी बाजूला आहे. बघा, खरं तर क्षितिज खाली उतरले. धुका वाटतं खरं तर जेव्हा डोंगर आणि ढग एकत्र तेव्हा त्याला क्षितिज म्हणतात आणि तसंच परिस्थिती निर्माण झाली. चांगला हा क्लायमेट आहे. ड्रोनच्या सायने टिपला आहे. अटल सेतूच्या अगदी बाजूला. इथेही यॉर्कर मिड ऑफ मधला फिल्डर चेंडू खाली आला. रिस्क घेत नाही दोन्ही खेळाडू, कारण रन कमी आहेत. 5 धावा ऑलरेडी धावफलकावरती आल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. तिसरा बॉल डॉट, मागचा बॉल चौकार, त्यानंतर डॉट. टोटल 5 धावा. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी ऋषिकेश. अजूनही मैदानामध्ये 24 रनची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये माऊली 11 संघ आता थोडासा अडचणीमध्ये आहे. चला, पुन्हा एकदा रनवेवरती सज्ज व्हावं लागेल. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि पंचाने या बॉलला डेड घोषित केलाय. मृत चेंडू, कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाही आहेत या क्षणाला. डॉट बॉल, डेड बॉल माफी असावी. 5 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. ऋषिकेश ट्रॅकिंग एंडला आलाय. शपथ झाले. बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्हचा फटका होता. गॅप मधून पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गॅप शोधलाय. बॉल चालला बाउंडलाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. चौकार. दोन्ही संघ निर्णय तुमचा काय? इशारा करा. बॅटिंग बॉलिंग. बॉलिंग. चला, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्यामुळे रियान एंटरप्राइजेस टीम तुम्हाला बॅटिंग करायच्या पुढच्या मॅचमध्ये. बॉलिंगचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय गावधनी संघाने. नाव भरपूर चांगलं आहे गावधनी संघाचं. आणि इथे आपण माझ्या मैदानामध्ये 9 धावा आल्या. अजूनही 20ची गरज आहे येणाऱ्या 26 चेंडूमध्ये. 26 बॉल आणि 20 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. आणि समोर पुन्हा एकदा ऋषिकेश. चला, रिहानी संघाचे सर्व खेळाडू. आणि इथे आपण पाहिलाय खरं तर वेगवान 3रा बॉल. पंचांचा इशारा वाईड. चला, रिहानी
संघाचे सर्व खेळाडू आपल्या खेळाडू कक्षामध्ये या. कॅप्टनचा कॉल आहे. सर्व खेळाडू कक्षामध्ये आपण या. खरं तर शामियाने बनवलेत अगदी मैदानाच्या अवतीभोवती जे खेळाडू कक्ष आहेत 8 संघांचे. रिहानी संघाचे खेळाडू आपल्या खेळाडू कक्षामध्ये जा. कॅप्टनचा इशारा आलाय. 10 रन स्कोर कार्डमध्ये. खरं तर भरपूर व्यत्यय आलाय गोलंदाजाला. 10 रन. NK मंडप डेकोरेटर्स. चला खरं हे सुसज्ज त्यांनी मंडप डेकोरेशन केलं. तर NK मंडप डेकोरेटर्स त्यांना विनंती राहील आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. 10 रन ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झाले. प्रॉपर टायमिंग. मिडलिंग झाला प्रॉपर बॅटला. कनेक्टिव्हिटी चांगली आणि फटकाही सुंदर. षटकार येतोय ऋषिकेशच्या माध्यमातून साहिल 11 टीमला. एव्हरेज कॅल्क्युलेशन जर का असतं तर हा सामना भरपूर पॉईंट्स देऊन गेला असता. खरं तर त्या ठिकाणी पाहिला रन रेटमध्ये वाढ झाली असती त्या ठिकाणी. साहिल 11 संघाची 16 धावा आल्या आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये करायच्या त्या ठिकाणी फक्त 13. येणाऱ्या काही बॉलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सामना खुला केलाय ऋषिकेश या फलंदाजाने. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मात्र मिडॉपला बीट केलं. बॉल चला मागे वेगाने. फटका सुंदर आहे 20 स्टेप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. सीमारेषा पार. 4 धावेसाठी आला चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती 20. पहिलं बक्षीस बघितलं वाईटसाठी 100. 5 वाईट टाकले आणि 500 पटकावले. त्यांचं इथं आगमन. 24 चेंडूमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये 9 रनचं समीकरण. फक्त 9 धावा आणि ऋषिकेश कडू त्या ठिकाणी थोडासा आक्रमक झाला. नाझिम गुल्ली चला गुजरातवरून मागवलेत. नाझिम गुल्ली त्यांना आपण पाहताय. खरं तर व्यावसायिक क्रिकेटर. वय वर्ष 40 परंतु त्यांचा फिटनेस त्यांचा परफॉर्मन्स आपण नेहमी पाहिला. धीम्या गतीने कटर बॉलचा वापर नाझिम गुल्ली. आणि इथे आपण पाहिलं सूरज ठाकूर. हे नावे काढीचे नाझिम गुल्ली आहेत. 9ची गरज आहे. नऊ रनचं समीकरण. मागे आले होते. खरं तर आपण पाहिला तुम्हाला स्टेप आउट घ्यावं लागेल. चांगला बॉल टॉस केला. नाझिम गुल्ली गुजरातवरून तुमचा खेळ पाहत आहेत. सूरज ऑनलाईन PTCच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह रायगड मधलं पहिलं लाईव्ह चॅनल PTC. इथे फटका भरपूर चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला. खरं तर आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली नरेश कडू यांच्या माध्यमातून. चौकारला आता फक्त 5 रनची गरज आहे मैदानामध्ये साहिल 11 टीमला. सामना सोपा झालाय. सलग दुसरा सामना जिंकला तर साहिल 11 संघ या स्पर्धेमध्ये प्रबल दावेदार राहील. पुढचा मॅच आपण जर पाहिला सलग दुसरा सामना होईल ज्यामध्ये लुझर आहेत दोन्ही संघ. त्यामुळे पुढच्या मॅचला देखील विशेष महत्त्व दिलं जाईल. 24 रन धावफलकावरती. 5ची गरज आहे. बघा शफल झालेत. इथे बॉल मागे चला प्लेड ऑन झाले. बॅटला स्पर्श करून बॉल विकेटमध्ये लागला. खेळाडू बाज. पहिला धक्का बसला या ठिकाणी साहिल 11 टीमला. नरेश कडू बॅक टू द पॅव्हेलियन. फक्त आणि फक्त 5 रनची गरज आहे 22 बॉलमध्ये. न्यू बॅटर रोहन ठाकूर. रोहन ठाकूरला आपण पाहताय मैदानाकडे जाताना. नक्की रोहन ठाकूर आहे की मात्र आहे. चला ठाकूर. 5चं समीकरण बाकी आहे. येणाऱ्या आपण पाहताय खरं तर 21 बॉलमध्ये 5 धावा. फुल टॉस मध्ये दिशा दिली आहे. बॉल चालला डीप फाईन लेग मध्ये. मागे चाललाय सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. कन्वर्ट केलंय. 2 धावा आल्या. कधी सहज गती चाललाय ऋषिकेश त्या ठिकाणी. सकाळी गार्डन मध्ये मॉर्निंग वॉकला आपण धावतो तसा पद्धतीने तो धावतोय विकेटवरती. 2 आल्या. 3ची गरज आहे अजूनही विजयासाठी. एखादा स्कोरिंग शॉट मारत मात्र लवकर सामना फिनिश होईल का.
इथे देखील आपण पहिला मिड ऑफ मध्ये फटका सजवलाय, रन घ्यायची होती, नकार दिलाय, थोडीशी घाई झाली होती. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहताय. अजून 3 रनची गरज आहे येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. 19 बॉल आणि 3 धावा. नजीम गुल्ली चला ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा सज्ज व्हा. नजीम गुल्ली यांची बॉलिंग ऍक्शन बघितली तर तुम्हाला तसं टाकता येणार नाही. तो जेव्हा रनवे येते तेव्हा बॉल उडत उडत का येतो अगदी समोर. आणि इथे नजीम गुल्लीला मिळाली विकेट. चला बाद, खेळाडू बाद. अजून प्रतीक्षा करावी लागेल विकेटसाठी. 3 धावांची गरज 18 चेंडूमध्ये. स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 5 षटक 5 फ्रेश बॉलर हे खरं तर नियम स्पर्धेचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली. यंगस्टरना देखील या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली. निवृत्ती तांडेल हा खेळाडूला. ऋषिकेश आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करेल की सिंगल डबलने अगदी सहजगत्या धावांचा पाठलाग करेल. संघ मालक अगदी मोक्याच्या क्षणाला आले, कारण धावा कमी आहेत म्हणून ते आले. धावा जास्त असते ते उतरले नसते. त्यांना स्ट्राईक खरं तर द्या तुम्ही. ऋषिकेश एखादा खरं तर विनिंग शॉट त्यांच्या बॅटमधून आला तर त्यांनाही आनंद मिळेल. संघाचे पुरस्कर्ते खरं तर प्रत्येक संघाचे पुरस्कर्ते त्यांचाही खरं तर आभार व्यक्त करावा लागेल. चांगलं योगदान राहिलं आणि नावे काढीची ही स्पर्धा आपण पाहत आहे. प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस, 6वा सामना. चला स्पीडअप करा, एक सामना बाकी आहे आपला, थोडी घाई करा. 18 बॉल आणि 3 धावा. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज झालाय प्रवीण कडू. इथे खेळाडू बाद. प्लम एलबी काल सुप्रीमोच्या नाईट स्पर्धेमध्ये 12 बॉल टाकले होते प्रसन्नाने. खरं तर आपण पाहिला अंबरनाथ संघाच्या अगेन्स्ट 12 बॉलमध्ये त्याने 3च धावा दिल्या होत्या आणि 3 खेळाडू बाद केले होते. हा स्पेल त्याचा राहिला. नित्यानंद कडू 40+ खेळाडू झाले मैदानामध्ये. दोन वेळा सामनावीराचा मानकर राहिला प्रसन्न आणि इथे नित्यानंद कडू चालेत मैदानामध्ये. प्रवीण कडूला मागे का ठेवले? खरं तर चांगली बॉलिंग आहे त्यांची, बॅटिंग देखील सुंदर आहे. चेतन तुम्हाला देखील आता अभ्यास करावा लागेल. कोणत्या खेळाडूला टॉप ऑर्डरला घ्यायचं, कोणत्या खेळाडूवरती लवकर जबाबदारी द्यायची याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. 12 तुमच्या टीममध्ये असणारे खेळाडू. 17 चेंडू आणि 3 धावा. प्रतीक्षा लागली आहे स्कोरिंग शॉटची. विजयी फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा प्रवीण. वेगवान बॉल. 3 धावा वाचवायच्या आहेत. 16 मध्ये 3. नित्यानंद कडू. दबाव वाढत चाललाय. इथे आपण पहिला खोदून काढला बॉल, फॉलोथ्रूमध्ये पकडला, डायरेक्ट हिट केलाय. रन आले 1. अजून 2 धावा हव्यात. आता संघ मालक चला ते स्ट्रायकिंग एंडला आले. ओनर निवृत्ती तांडेल त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडमध्ये आपण येताना पाहताय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड. अजून वाट पाहावी लागेल विजयासाठी. 2 रनची गरज आहे. 2 धावा हव्यात. खरं तर सामना 1 साइडेड आहे. इथून जर माऊली इलेव्हन जिंकला तर चमत्कारच होईल. एखादा चमत्कार मूवी आपण पाहिला असेल नसरुद्दीन शहाचा, तसा एखादा चमत्कार घडवावा लागेल त्यांना. दोन धावांची गरज आहे आणि हर्षद इथे आलाय बघा. अटॅकिंग फील्डिंग. पुन्हा एकदा यॉर्क केला होता, मागे बॉल चाललाय. विकेट किपर कडून चूक. स्कोर लेवल. सिद्धेश आलाय. बाईची सिंगल. आता 1 रनची गरज आहे. प्रतीक्षा करावी लागली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर देखील 3ऱ्या षटकापर्यंत हा सामना गेला. 40-50 रन असता तर मात्र हा सामना बनला असता. परंतु विजयी फटका लगावत सलग 2 सामने जिंकतो या ठिकाणी साहिल 11 संघ. अभिनंदन. हार्ड लक टीम माऊली 11. चला दोन्ही संघ पुन्हा एकदा विनंती राहील, गावधनी संघ आपण लगेच मैदानात ताबा घ्या.